बस लेट झाली आमची. अरे गेली बस. सो आज आपण आलेलो आहे कोबुकला. हा विकेंड होता, जरा विकेंड चांगला होता. सगळे आम्ही मित्र जमलेलो आहे. तर आज मी अथर्व आणि साहिल आम्ही तिघ एकत्र आलो आहे. पार्थ पण आहे घरी, पण पार्थ काही कारणामुळे नाही आलाय. टेम्परेचर आहे 22 डिग्री, पण तरी पाऊस पण पडतोय. पण आम्ही तरी निघालो बाहेर. आम्हाला माहित नाही काय होईल काय नाही, पण या लेट्स सी कसं होतंय काय. पळ 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 बस लेट झाली आमची. अरे गेली बस. यस गेली आता काय. तर अशा प्रकारे आमची बस पण लेट झाली आता. तर आम्ही ऍक्च्युली चाललो फिरायला. कुठे चाललो होतो आपण? चल आता चालत होतो. काय नव्हतं आपलं लोकेशनचं? आपलं क्लोज कुठला तरी कॅसल होता. आम्ही कुठलं तरी कॅसल बघायला चाललो होतो. तर अशा प्रकारे पहिलाच प्लॅन. मी आज मॅनेजमेंट मोड मध्येच नाहीये. आता आम्हाला माहित नाही मी कसं जाणार, पण आम्ही बस घराच्या बाहेर निघालोय. चांगला व्ह्यू बघत. हे इथे थोडंसं पाणी जमलेलं आहे, माहित नाही काय हे. तर आजच्या आपल्या ब्लॉग मध्ये असणार आहेत मित्रांनो. इकडे हाय साहिल, हाय अथर्व आणि मी आहे समीप. तर हे सुंदरसं स्ट्रीट आहे. हे घर आहे इथलं, असं सगळे लाईनशीर घर आहेत. हे कमर्शियल ऑफिस आहे ब्रोसे नावाचं. तर आज सॅटर्डे असल्यामुळे रस्त्यावर कोणीच नाही आहे, फक्त आम्हाला सोडून. मोस्टली गाड्याचं, बाकी वॉकिंगला खूप कमी लोक दिसत आहेत. पण अथर्व, मी एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे, या सिटीमध्ये ना घरं खूप म्हणजे पॅलेस टाईप आहेत सगळे. मोस्टली आपल्या होफमध्ये कसं होतं, सगळे बिल्डिंग सगळ्या. पण तसं इथे तसं नाही आहे. सगळ्यांचे प्रायव्हेट रो हाऊस टाईप वाटतंय सगळ्यांना. तर काही अशातलं काही ते हे इथे झालं, हे इथे वरचं झालं, इकडचं झालं, असंच काही ते कॅसल दिसते सगळं. तर काय अथर्व, हे कुठे आलो? राणीच्या बागेत. तू इथला राहणारा व्यक्ती रे, तुला माहित पाहिजे आपण कुठे आलो. अरे ग्रीन लागा कुठे गार्डन राहायला आलो? प्रमोद महाजन गार्डन आहे इकडचं, नाशिक रिलेट करतील त्याला. कुठे आलो आपण? वरती वालाच्या शेंगा पण वालाच्या शेंगा 12 रुपये किलो. क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही एकत्र मिळतील. तर आता असा काहीतरी व्ह्यू आहे इकडे, बघू शकता. तर समर्समध्ये इकडे अशी ट्रेडिशन आहे की समर्स आल्यावरती सगळे इथे अशी झाडं प्लांट करतात. आणि एकदा का समर संपले की हे झाडं परत सगळे काढणार आणि इकडे पूर्ण हे प्लेन करून टाकणार. सो आम्ही तरी लास्ट आल्यापासून बघतोय असंच कन्सेप्ट आहे. तर नाशिकला आमच्या मित्राचं एक दुकान आहे, त्याचं नाव आहे ड्युटे वॉच कंपनी. तर साहिलचं असं म्हणणं आहे की त्यावेळी आलेले इकडे. थांब आमच्या आजोबा त्यावेळी इकडे आलेले. हे स्वतः त्यांनी गिफ्ट दिलं यांना, त्यांनी ते लावून ठेवलं. ड्युटे वॉच कंपनी कडून आलो. तर आता आपण, मला वाटतं हे राथ हाऊस सेंटर आहे. सो हे असं काही दिसत आहे राथ हाऊस सेंटर. हे समोर चर्च पण आहे इकडे. सो ओपन आहे की नाही माहित नाही. ओपनच असतं. आता आपण आलोय चर्चकडे. सो चर्च आहे ना आता? हो. सो हा मला वाटतं चर्च आहे. बाबा पण आम्हाला माहित नाही आतमध्ये त्याला परमिशन आहे की नाही आहे, पण आम्ही जाणार पण नाहीत. सो नाव आय थिंक आम्ही आता आलोय की हे बसस्टॉप आहे. तुम्हाला मी दाखवतो की बसस्टॉप कसं असतं जर्मनीमधलं. सो हे आहे बसस्टॉप इथलं.
सो तुम्ही पाहू शकता की अगदी छोटं आहे, जास्त मोठं नाही आहे, एवढंच बस स्टॉप आहे. तिकडे 1 2 3 4 5 स्टेशन्स आहेत, बट इथे सुद्धा आहे. कुठं चाललं आता राव आपण? चालन बघ असेल. तर किती मिनटं दाखवते गाडीला आता? आता ऑलमोस्ट 35 मिनिट्स वेटिंग आपल्याला. तो या वॉचची जस्ट किंमत बघा तुम्ही, काचायला नको. 550 युरो, 1300 युरो. काय एवढं या वॉचमध्ये? ए घड्याळ इकडे. एवढं काय आहे घड्याळामध्ये? एवढं महाग काय ते? ऑटोमॅटिक येतं सगळं, ऑटोमॅटिक आहे. ऑटोमॅटिक आहे तरी पण ऑटोमॅटिक तरी आणि पण नाही still नाही 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 एवढं महाग. सगळी किंमत त्याची येते. नाव जे वरती आहेत ना, नाव त्याचं झालं, याचं त्याचं ओमेगा. हे बघ खाली. इथे रोलेक्स पण होतं ना? सूट आहे. इथे रोलेक्स पण होतं. ही बस आली आहे आज. हीच बस आहे आपली 105. कुठेतरी जंगलाच्या रस्त्यात घेऊन चाललेत मला. गाड्या नाही येत ना भाई. माझा काय किडनॅप झालं तर माझ्यासोबत 2 लोक आहेत, लक्षात ठेवा. पण ब्लॉग जाणार नाही तो पण. तर ब्लॉग पोहोचणार कसा तुमच्यापर्यंत? हे जंगल आहे, असं कुठे ते आलोय जंगलात माहिती नाही. सुखरूप पोहोचलो घरी तर बरं. सोमवारी जायचं कामाला. आमच्या गावाला आहे की नाही? अंकित काय म्हटलं असता? आणखी काय चालत जातो रे. आणखी डायरेक्ट भाई. नाही असं नाही. हे बघ बॅग पण आहे. अरे हा बॅग पण असते त्याच्याकडे. साहिलचं काहीतरी चाललंय, रील स्टार साहिल. असं काहीतरी चाललंय यांचा मुवमेंट बिहाइंड द कॅमेरा सीन्स. तर आम्ही आलो इथे, तर काय ती झाडं, काय ती डोंगर, काय तो निसर्ग ओके मध्ये सर्व. 1 2 3 4 5 6 7 8. तर आम्ही आलोय आता कॅसलच्या वरती. थोडंफार सीन्स बघितले आहेत आम्ही, आणि हे आम्हाला इथे खाली असे हरिण दिसत आहे. इथे त्यांचं जेवण चाललंय सध्या. घाबरत नाहीत बघ ना, आपल्याकडे लगेच पळून जातात. अथर्व आम्हाला एवढं घेऊन आला एवढं वरती, पण इथून काय चांगला व्ह्यू आम्हाला दिसत नाहीये. तरी अथर्वची काहीतरी इच्छा आहे, ते बघू आपण काय करायचं त्याला. काय म्हणतो साहिल तू? एक बंदूक असली असती ना भाई, आत्ता हा सलमान म्हणला. तर अशा प्रकारे आमची ट्रिप आता संपलेली आहे. आम्ही चालू आहे घरी. आमची ही बस आहे, 10-15 मिनिटात घरी. अथर्व मी इकडे आहे. सो गुड मॉर्निंग गाईस. आता आम्ही चाललोय परत हॅम्बुर्गला. साहिल शेठ चाललेत म्युनिकला, आणि अथर्व आपले इथेच राहणार आहेत. तर चला भेटूया हॅम्बुर्गला जाऊन.